आमचं बजेट होतं 20-30 रुपयाचं. आम्ही 120ची जिम घेतली असं वाटलं मला आता. एक उजडा मकान, एक बालकी दुकान. मुसलीच्या कटकर मुंबई बॉस कालपर्यंत दिवसभर पाऊस कोल्हापुरात, पुण्यात. आज आम्ही अख्खा टू व्हीलरवर ट्रॅव्हल करत आलो. एक टिपूस नाही, टिपूस. ते का प्युअर मिनरल वाटर आहे ते. आम्ही बात झालं म्हणजे इन्फेक्शन. नमस्कार मंडळी, मी हाय तरुण तर घ्या फिरून संघटनेचे अध्यक्ष आणि हे आमचे पदसिद्ध उपाध्यक्ष गणेश शेठ साजने. आम्ही दोघंजण मिळून नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो या रे यात्रा या चॅनलवर. आणि आपण कुठं चाललो तर शेठ साजने आम्ही कुठं जाणार आहे याचा गप्पस्फोट करणार आहे तुमच्यासमोर. तर मंडळी आपण आता चाललो रायगडला. आपले सर्वस्व ज्याच्यासाठी ज्यांनी आपला हे मिशीला पीळ देण्याचं जे कारण आहे आमच्या जरी कमी असली तरी सुद्धा ज्यांनी आम्हाला हे करायचा अभिमान दिला ज्यांच्यामुळे आज मराठीशाही टिकून आहे 350 वर्षामध्ये. ज्या महाराजांनी आपल्याला आयडेंटिटी दिली ती स्वतःची आणि शौर्य मराठी कशामुळे होते तर महाराजांमुळे होते. आणि आता आम्ही हे सगळं असं घेऊन चाललो आहे. त्यांचा राज्याभिषेक आहे येत्या 6 तारखेला. येत्या काय उद्याच आहे ती. प्रत्येक वर्षी येते मला का म्हणून म्हणलं येतं असं म्हणलं आहे की नाही. येत्या 6 तारखेला असं म्हणतो. हां, आता आम्ही त्याच्यासाठी चाललो. येत्या 6 तारखेला महाराज. थांबा लगेच शिव्या द्यायला चालू करू नका. मला माहिती आहे व्हिडिओ पोस्ट करायला खूपच उशीर झाला आहे. काय झालं, अभ्यासामुळं कामामुळं मला जरा तेवढा वेळ मिळाला नाही, थोडंसं दुर्लक्ष झालं याच्याकडं. त्याबद्दल मी सगळ्या व्ह्युअर्सची सबस्क्रायबर्सची दिलगिरी व्यक्त करतो. आणि इथनं पुढं जे माझे ब्लॉग्स असतील ते टाईम टू टाईम पोस्ट करायची मी म्हणजे काय म्हणू तसं करत राहील सलग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सगळं ते रायगडचा ट्रेक वगैरे करून गेलतो. आमचा अवतार नीट नव्हता, लास्ट डे प्लॅनिंग होतं, त्यामुळं आमच्या लुक्सवर कोण काय बोलू नका, जरा सहन करा. 2 विद्रूप माणसं कुठंतरी फिरायला लागलेत असं समजा आणि तेवढ्या गोष्टी इग्नोर करा. आणि दुसरं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच मी इंटरप्ट केल्याबद्दल त्याच्यासाठी सुद्धा सॉरी. तो चलिए शुरू करते हैं. राज्याभिषेक सोहळा आहे आणि आज आम्ही चाललोय महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगड बघायला. आणि आमचे गणेश शेठ आता पहिल्यांदा रायगड बघणार आहे. तर त्यांना रायगड दाखवायचा आहे. त्यांना विचारू आपण हे असं आपण एक नाही का काय म्हणतात त्याला डॉक्युमेंटरी स्टाईल की ह्यांना कसं वाटलं काय वाटलं हे सगळं तुम्हाला बघायला मिळालंच. बाकी स्टे ट्यून्ड. 2 minutes later. आत्ता ट्रिप चालू केली आम्ही. लय झालं 30 किलोमीटर 30 किलोमीटर आलो आहे. 37. आणि हे बघा हे मिसळ घेता तुला नाही घेतो मला घेतो. असं आले मिसळचं. आमचं बजेट होतं 20-30 रुपयाचं. आम्ही 120ची जिम घेतली असं वाटलं मला आता. पण असं पोटासाठी करायचं कशासाठी पोटासाठी. चला उद्या फक्त पोटाने आम्हाला साथ द्या. मर्दा कुठलंही पाणी बिनी पितेस मर्दा. काय तर व्हायचं आहे काय लोकांच्या सारखं तुला बी इन्फेक्शन. हा ते का प्युअर मिनरल वाटर आहे ते. आम्ही बात झालं म्हणजे इन्फेक्शन तुला. आम्ही बा त्यातलं ना.
तर मंडळी आम्ही आता आलेलो आहे, पोचलेलो आहे आम्ही इथनं आम्ही जे चालायला चालू केलं आहे. आता किती वेळ लागेल ते देवालाच माहीत, नाहीतर महाराजांना माहीत. पण जे एक लाल तरीचा असं छोटी टूर इंस्टाग्राम कसलं इन्फ्लुएन्शियल आहे ते कळलं आहे आज आम्हाला. हॉटेल भाग्यश्रीपासनं चंगड्या बोलेपर्यंत सगळं झालं आहे 5 मिनिटाच्या प्रवासात. म्हणून आम्ही म्हणतो आम्हाला बी व्हायरल करा, त्याच्या आईला होऊन जाऊ दे. कोई तरीका है भीख मांगने का? बरोबर हां, एक उजडा मकान, एक बालकी दुकान, दोघंजण चालला रायगडला. बाकीच्यांनी आम्हाला दिलाय दगा. त्यामुळं एक जण जरी असला तरी मोहिमेला जायलाच लागतं, कारण राज्याभिषेक राजाचा आहे. काय म्हणतो भाऊ? चला आता एवढंच, सुचल तसं पुढं बोलत जायतो. पण भावानो गर्दी बघा काय मागं तर दिसतेच तुम्हाला. तर मंडळी ही जी मुलगी आहे ना, हा का लाजणार रे दम लागला. हां, तर आत्ता तुम्ही जी मुलगी बघितली ना व्हिडिओमध्ये, फक्त 6 वर्षाची आहे. आणि 3ऱ्या वर्षी हां असल्यापासून ती मुलगी ट्रेकिंगला येते दरवर्षी. कधी हां, तिनं आणि तिचे बाबा आता भेटले होते आम्हाला. आम्ही ही आहे कुठे विचारलं. हां सो हो द्या येतात संस्कार द्यायचं म्हणजे असे द्यावं लागतं ना. राईट. तुम्ही कुठले आहे का प्रॉपर? महाडपासनं कसं येता तुम्ही? 24 किलोमीटर आहे. हां, पण हिला घेऊन वगैरे गाडी आणली. हां, पण आता नेहमी तुम्ही 2 वर्ष आधी येऊ शकतो इथं. अच्छा. पण आम्ही महाराजांची हा, भक्त मुलं ते तर पाळतो आम्ही. आमचं काय गावच आहे. हां, म्हणूनच म्हटलं मी 24 किलोमीटर म्हटल्यानंतर. हो, आम्ही महाराजांचे भक्त असल्यामुळं ह्या विचारानंच अशी मुलं घडतात म्हणा. दरवर्षी घेऊन येता येईल. आम्ही स्वतः जेवत नेतो एकटं. हां घरगुती. आम्ही बाहेरची पोरं नाही कोणाला. हां आपल्या नातेखिंडात इकडं आलो ना, तो ब्रिज लागतो ना, हां. तिथंच आमचं घर आहे. अच्छा, आम्ही स्वतःच करतो. आम्ही मग तुम्ही? देणगी नाही घेत ना. का तुम्ही एकटे येता जेव्हा ज्योत घेऊन येता तेव्हा? का तेव्हा पण दिदी असते सोबत? ती असते, मी असतो, माझी आणखीन एक मोठी मुलगी आहे. हां, आम्ही घरातल्या घरातच नेतो. हां. 10 वर्ष झाली आम्हाला. दरवर्षी स्वतःच खर्च करतो आम्ही, कोणाकडनं घेत नाही. दरवर्षी राज्याभिषेक. हा नाणे दरवाजा आहे. आत्ता आम्ही क्रॉस केलाय तो. आणि आमचे उगवते तळमळीचे कळकळीचे असे ब्लॉगर वगैरे काय आमचं नाहीये. मग तुम्ही काय आपण करतो. तुम्ही काय फुटेज आम्हाला देणार आहे का? 1 रुपया सुद्धा नाही. रुपया नाही रे, 1 किल्पा दे फक्त. महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी.
तर मंडळी आत्ताचं जे होतं तो होता गोमुख दरवाजा आणि गोमुख दरवाजानं आमच्या गणेश शेठच्या काय म्हणू आमच्या गणेश शेठच्या उरात अशी स्फूर्ती दिली ती हे गडे दनादन गरजे नाव द्यायला यार रायगडवर एकदा एक्सप्लेनेशनसाठी असं म्हणून मी आलो पाहिजे बघायला. दादा तुला सांगेन तेवढं तर हेच हे असा का बांधला माहिती आहे तुला वरण तर हा हे गण्या माहिती आहे तुला मी पण युट्यूबवरचा व्हिडिओ बघणार नाही मी वाचून आलोय मी आय एम ऑथेंटिक. Much later. तर मंडळी आम्ही आत्ता आलेलो आहे राजसदरेवर. त्या गडावर येऊन 1 तासभर झोप बीप घेऊन परत आमच्या कुठे गेले बाजे चला ही उद्याची तयारी. जबरदस्त तयारी. आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे आहे काय म्हणतो एकदा यायला पाहिजे. एका रात्री झोप आपण सॅक्रिफाईस करू शकतो जर खूप हा मावळीची जाता येते बसून जाता येते मागं. सगळे अष्टप्रधानांचे वाडे येतो. आता आपण जे बॅक ऑफिसचं कन्सेप्ट ऐकतो की नाही ते ऑफिसच्या तिथेच सगळे महत्त्वाचे लोक राहायला पाहिजे. बॅक एंड टीम राईट तशी त्यांनी तेव्हा सोय केली आहे 350 वर्षापूर्वी. आणि हे जे आहे ना हे सचिवालय हे सदरेच्या माझं हे पूर्ण जे आहे जिथं आता टेंट की नाही प्लस ही पण जागा हे सचिवालय जे सगळं दप्तरी कामकाज हां म्हणजे इथं फक्त सगळे दरबार जो मंत्र्यांचा भरतो ना तेवढाच. बाहेर लोक असायचे जेव्हा लोक असणार ना तेव्हाच त्या दरबारात जाणार नाहीतर सगळं इथं पण जर मी काय बघितलं मी मग ऑब्झर्वेशन केलं इथं खांब बघा बरोबर डिपार्टमेंट सर येस प्रत्येक महसूल विभाग हॅलो कर मोजणी न्याय असं जे अष्टप्रधानांचे 8 वेगळे डॉक्युमेंट्स आहेत ना डॉक्युमेंट्स म्हणण्यापेक्षा डेझिग्नेशन त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन येतं म्हणजे हे मेन ऑफिस किंवा केबिन किंवा हे खासा सदर आणि बाकीचं जे आहे ते बॅक ऑफिस असं म्हणता येतं आपल्याला. ओके हे जे आहे की नाही हे समोर जे जे दरवाजे हे प्रत्येक एक महाल आहे. आणि हे जे आहे ना आपण जे तो उभारलो हा दासीवट आहे. दासीवटा म्हणजे ज्या दासा आणि हे लोक असायचे की नाही ते सगळे इथं बसायचे किंवा इथं थांबायचे. आपण सर्वंट क्वार्टर्स म्हणतो की नाही तसा प्रकार. आणि तो जर मोजला 1 2 3 4 5 6 दरवाजे ठीक आहे. राणी महाल महाराजांना माहिती किती होत्या माहिती तुला 8 होत्या पण इथं जागा 6 दिसते 6च पण 2 वारल्या ना हां बिफोर रायगड. जेव्हा रायगडावर आले तेव्हा महाराजांच्या 5च पत्न्या हयात होत्या. त्यामुळे 1 2 3 4 5 राण्यांच्या 5 महाल आणि 1 संभाजी महाराजांचे ओके मिळून 6 महाल हा दासी होता. आणि तिकडं पण शक्यतो ज्या पुतळाबाई होत्या ना ते म्हणतात की त्या जिजाबाईंसोबतच राहायच्या खाली जिथं पाथरचा वाडा आहे. आता आपण टकमक टोकाकडे गेलो ना की तिथनं तुला पाथरचा वाडा क्लिअर दिसतो. ते एक वाडा बघू आपण आतमध्ये जाऊन वाडे पण बघू. हे काय ते धान्य कोठा स्टार्टिंग ठिकाणी करतो म्हणजे त्या काळात वेगळं असं आता सगळं बघणंच झालं नाही आपल्याला
आपण भेटू आणि घुम जिथं डिस्कशन होईल, जिथं लोकांना बसता येईल अशा जागा करतो ना. अशी ही एक आणि ती एक, प्रत्येक वेळेला असं 2 आहेत. आणि हे जे की नाही आतमध्ये बरोबर दिसलं बाथरूम. ते 7 मजली होतं ना? हो ते 7 मजली होतं ना? होय, ते हत्ती त्याला. हो कुठला तो असणार कमी जागेवर. ते आजोबा बघ की यार, काय लोक चालत येतात ना. आज आपल्याला अजून 26 पर्यंत पाय बी लागलं दुखायला. फिरवी की हा आणि आज चढत येताना एक 6 वर्षाची मुलगी बघितली, एक 4.5-5 वर्षाचा मुलगा बघितला, 70च्या आसपास असलेले आजोबा बघितले 2, एक गरोदर महिला बघितली, एक फॅमिली बघितली, म्हणजे एक बाई, प्रॉपर्टी बाई आणि ते सगळं सामान वगैरे जे अशा ट्रॅव्हलिंग बॅग्स त्या लहान मुलगीला सगळं घेऊन घेऊन वरती गड चढत होती. डोक्यावर ती बॅगा वगैरे घेऊन. आणि आपण इथं किरकिर करायला लागलो, याच्या यायला ही बॅग जमना, ती बॅग जमना, असं खांदा दुखायला लागलं, पाठे दुखायला लागले. प्रॉपर ट्रॅव्हलिंग गिअर असल्या सगळ्या 2-3 हजाराच्या बॅगा घेऊन आमची फुटा लागली. लोकनिष्ठा म्हणजे काय असतं ना, ते आल्यानंतर काय 70 वर्षाचा म्हातारा न बघता ताट चालत होतं, असं चढत नाही होतं. की एक तर आणि आम्ही हे सांगायचं- कधी बघितलंय असं कोपऱ्याला बसून. नाही, खरं सांगायचं म्हणजे असं नाही की रायगडला येण्यासाठी भरपूर खर्च लागतो किंवा भरपूर काहीतरी असं तुम्हाला मोठे असे नियोजन करावं लागतं, असं नाही. कारण लोक काही अनवाणी यायला लागले विदाऊट चप्पल वगैरे काय न काय घालतात. म्हणजे काही भक्ती आहे आहे त्यांची. व्यवस्थित प्रॉपर असे म्हणजे आहे, म्हणजे ज्यांना खरंच ट्रॅकिंगचा शॉक आहे तर ते बरोबर प्रॉपर मॅनेजमेंट असं येतात. पण ज्यांच्याकडे काहीच नाही आहे तर ती सुद्धा लोक प्रॉपर आपलं एका आपल्या पोत्यामध्ये सगळं बाकीचं मटेरियल घालून ना डोक्यावर सॅन्डल ठेवून घालून. हां तशी लोक इकडे गड चढत यायला लागतात. त्यामुळे असं काय नाही की रायगड चढताय खूप मोठी तयारी पाहिजे, खूप मोठं असं काय पाहिजे. तुमच्या जर गेट्स आहेत ना, तुमचा स्टॅमिना जर प्रॉपर असेल तर तुम्ही जबरदस्तपणे हा गड सर करू शकता. काय काय प्रॉब्लेम अवघड नाही. आणि फक्त मनात ना, फक्त मनात ती निष्ठा पाहिजे की यस मी इथे येणार आणि माझ्या हर हर महादेव म्हणायचं. हर हर महादेव. आता बोललं तरी अंगावरती काटा दिसतोय, पण जबरदस्त वाटतं की इथं खरंच यायला पाहिजे. आयुष्यात एकदा रायगड जो करायचं म्हणतात ना, रायगड तर केलाच पाहिजे. आणि राज्याभिषेकाच्या वेळेला भाऊ ते नखरखाना जे सजलाय कसलं वाटतं ना, जो स्वर्ग दिसतोय हा खरंच स्वर्ग आहे. खरंच स्वर्ग आहे. हे जे आणि सगळ्याचा हा जो आम्ही हे सह्याद्री दुपारी अथांग पसरला हा 5 वाजता शूट करायला लागलो, तर असं म्हणजे प्रॉपर काय म्हणू सिनरी आहे. सिनरी. पहाटे तर असं सगळं ठिकाणी पसरलेलं असतं. आता उद्या त्यात आम्हाला बघू, कारण राज्याभिषेकाला आलोय, हे शूटिंग करण्यात काय वेळ घालवणार नाही, तिथे बसणार आहे. पण जर शूट करायला मिळालं तर तुम्हाला दाखवतो काय धोका पडतो. प्रॉपर सांगायचं म्हणजे ना, तर खरंच एकदा येऊन बघण्यात जी माझ्याकडे येते की हा जे निसर्ग सौंदर्य जे नटलेलं आहे काय, ह्याला खरंच तुम्ही किती पण रंगरंगोटी करा, काही करा. आज आपण लाखो कोटी रुपये खर्च करून घरं वगैरे बांधतो ना, पण या त्याला सर नाही. ही जी सर इथे आहे ना, याला खरंच लई जबरदस्त झालं आहे. त्याच वेळचं जे मॅनेजमेंट होतं, त्याच वेळचं देशाचं जे काय त्यांचं काय जे नियोजन आपण अजून इम्प्लिमेंट करतोय जबरदस्त आहे विषय. क्लास. आणि आपल्याला पण काय लय खर्च आला नाही म्हणा. आमचं Hardly तुम्ही आम्ही- कमेंट करा, कमेंट Hardly, हां. मी बजेट पन्नासून- ब्रेकडाऊन देऊ. हां. कारण आमचाच अजून माहित नाही आम्ही किती खर्च केलाय, पण कमी झाला एवढा नक्की. मी पन्हाळ्यासून रायगडपर्यंत आलो. हा सोलापूरवरून रायगडला आलोय. तर आम्ही आणि बाय हा ट्रेन, एकत्र बाईक मित्र सगळंच एकाच करतोय. ठिकाणचे असले पाहिजेत असं पण गरजेचं नाही. हां. हे पण उदाहरण आहे. भेटायचं येणारं म्हणलं- कुठनं पण येतं, भेटायचं म्हटलं तर आम्ही कुठं भेटू शकतो. कुठलं पण काय पण करू शकतोय मला. विषयच नाही. अशी मित्र जोडा ज्यांची यायची तयारी पाहिजे बास. मग ते कुठनं पण येते. फक्त उरा स्टॅमिना तेवढा वरून हे तर घेऊन बुलढाण्याचं सापडलेलं आपल्याला. 1-2 म्हणजे विवर तुम्हाला सांगतो, 2 जण आलते HF डिलक्स बुलढाण्यावर आलते फक्त राज्याभिषेकाला, आणि ती तिथनं अनवाने आलाय माणूस महाराजांची निष्ठान भक्ती म्हणून. आपण इथं जे महाराज करतो ना,
कुठंच लागत नाही आपण जेवण खाणं वगैरे सगळं असं रस्त्यावर ते कुठेही झोपणं वगैरे तर असं मंदिर टू वगैरे व्हीलर घेऊन आले असं काय राहणार कुठलं टेंट नाही काय नाही कशी जागा मिळेल तसं कुठं पण झोपून वगैरे आणि प्रत्येक स्पॉटला थांबून प्रॉपर शूटिंग करत बघत त्यांच्यासारखी जी त्यांनी मजा घ्यायला लागली मला लईच खरं वेगळं आहे. म्हणून सांगतो आयुष्यात ना टुरिस्ट बनण्यापेक्षा ट्रॅव्हलर बना काय म्हणतो मी आहे की नाही फरक आहे टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर जे असते टुरिस्ट जो असतो तो सगळ्या गोष्टी प्लॅन करून जातो बरोबर की नाही का मी ह्या हॉटेलमध्ये राहणार हे करणार ते करणार किंवा टूर बुक करून जातो की मी ह्या माणसाला पैसे दिले आम्हाला फिरवणार आणि त्या सगळ्या बॅगा नटाचं बटाचं फोटो बिटो हे सगळं म्हणजे आम्हाला धरू नका त्याच्यात आम्ही ब्लॉक करतो म्हणून ते फक्त असंच म्हणून चालू केलं आणि जो ट्रॅव्हलर असतो आज सुचलं आज उठला आज निघाला सोल्युशन ओरिएंटेड हां ही गाडी आहे ना ह्या गाडीला काय काय करावं लागेल हे असं असं करून मला इथं पोचता येतं मला बस मिळेल तर बस स्वस्तातला रूट कुठला हा आहे आता तिथं राहायचं म्हटलं तर काय करू शकतो मी तिथं टेंट टाकू शकतो कुठला तरी बुक करू शकतो काही एअरबीएनबी असेल रिक्वेस्ट करू शकतो कुठं तर राहू शकतो प्रसंगीत चालत जाऊ शकतो ह्या ज्या माइंडसेट आहे ना की कुठल्याही गोष्टीत मला ते ॲडव्हेंचर करायचं आहे मला ती ट्रिप करायची आहे टूर करायची आहे ट्रैवलर माइंडसेट है शेख करना पड़ता है अगर घूमना है तो करना पड़ता है क्या फुल चर्चा बघा ना हे सौंदर्य जे दिसते ना नटलेलं खरंच तोड नाही होय हलगी नका रे कसलं वाजायला मजा येते तर खाली साफसफाई लागेल हां हां मस्त मन मोकळे पण घाण काढले आम्ही कोण कोण आलता मंदिरांमध्ये हां मामा बरोबर आलतो त्याचा ग्रुप आमचे थोर समाजसेवक आणि इतिहासाचे अरे जरा केला तिकडे हां आणि इतिहासाचे चाहते कॉनिसर ऑफ हिस्ट्री असे काय काय तर हिने आहेत कॉनिसर म्हणजे त्याला आवड आहे नंदी फोडलाय का रे हो नंदी फोडलाय ना हो मुघलांनी रांगेतलं दर्शन कशाचं दर्शन रांगेतून दर्शन म्हटलं आज काय बोलवली चार्जिंग ललित पवार बसलाय त्याला काहीतरी काम तुझ्याकडे मन म्हणतेच ते म्हण मी काय म्हणणार होतो जगदीश्वर झाला आता जगदीश्वर झाला हां. आता ईश्वर आमचा राय आता जगदीश्वरांचं दर्शन घेऊन महाराजांच्या समाधीकडे आता प्रस्थान करत आहे. तर मंडळी नमस्कार आता झालं आहे असं की आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात गेलतो पण तिथनं समाधीचं काय शूटिंग करता आलं नाही आम्हाला कारण तिथं सगळी सजावट वगैरे चालू होती त्यांनी म्हणले की शूट वगैरे करू नका डेकोरेशन चालू आहे उद्या करता येईल पण उद्या आम्ही तिकडं जाणार नाही त्यामुळं रायगडाचा ब्लॉगमध्ये जर तुम्हाला तेवढा पटका बघायला मिळाला नाही आम्ही बघून आलो आम्ही दर्शन घेऊन आलो इथनं पुढं ज्याला बघायचं आहे इथनं पुढं ज्याला बघायचं आहे त्याने इथं येऊन दर्शन घ्या
आणि अजून एक गोष्ट जी तुम्हाला सांगायची होती की मगाशीपासून जे गणेश शेठ आम्हाला काय म्हणाला होतं हां आम्ही गडावर यायचं म्हणून एकमेकाला नावं दिलेत छान. गणेश शेठ आम्हाला रायाजी म्हणायला लागलेत आणि आम्ही त्यांना बाजी म्हणायला लागलो. का कशासाठी माहीत नाही ते त्याला बी माहीत नाही मला बी माहीत नाही. त्यानं मला रायाजी म्हणायला चालू केला, मी त्याला बाजी म्हणायला चालू केलं. एवढं टिप जाणं हां आता ते का कशाला एक किस्सा सांगायचा राहिला. एक मिनिट. यानं आत्ता मला म्हणला एवढं की बाबा मगापासून तू बोलायला लागलास, मला बोलायला चान्स दिला नाही. आणि माझा चान्स दिला नाही असा सीन नव्हता. फक्त नाही, बोलण्याचा माझा एक point गेला. लय जिवलग मित्र आहे 7वीपासूनचा. त्यानं प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ टाकला, म्हणजे 2च टाकलो आत्तापर्यंत. पण जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तेव्हा ते एकच म्हणतात दुसऱ्याला बोलू दे रे. तर आज मी तीच चूक सुधारून मागच्या गणेशला बोलायची संधी देतो. आणि इतका वेळ किंवा आधीच्या व्हिडिओजमध्ये जर चुकून माकून मी कोणाला बोलायची संधी दिली नसेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. हां बोला गणेश. सीन असा होता, गेली 1 वर्ष आम्ही आमचं प्लॅनिंग चाललंय रायगडला जायचं. ओके, त्यावर आम्ही कोकणला 2 वेळा जाऊन वगैरे देऊन आलो. पण रायगडला घेणं काय आम्हाला पॉसिबल होत नव्हतं काही नाही कारणास्तव. कारण राईट. काही आमचे पर्सन आहेत की मेंबर्स जे बाबा आता MIDCला जातात. MIDCला म्हणजे प्रॉपर जॉब आहे त्यांचा. आम्हाला बिमाला करायला जात नाहीत, ते डेजिग्नेटेड जॉब आहे त्यांच्याकडं. सो मुसळीच्या कटकरे नव्हती जोनी मुंबई मांडावा. तर येणं पॉसिबल नव्हतं. सीन झाला कसा की हा कोल्हापूरला आला होता, आम्ही कॅफेवर बसलो होतो आणि तिथं आमचं ठरलं जायचं म्हणून. जायचं तर चला. मग काल निघायच्या वेळेला तर एवढा भयंकर पाऊस होता, फुल डे पाऊस लागत होता. बसमध्ये येताना तर मी भिजत आलेलो. हा दिवसभर भिजत गाडीचे कामं करत वगैरे अरेंजमेंट करायला ते खूप साऱ्या लढतरीत झाल्या. पण फायनली कुठेतरी महाराजांची कृपा होती. कारण महाराजांना निघायच्या वेळेला एवढंच म्हटलं होतं की थोडेसे कृपा राहू दे आमच्यावर आणि केली याला मिळू द्या आम्हाला. आणि सगळं आम्ही त्यांच्यावर सोडलं की आता जेव्हा तुम्ही काय करताय ते तुमच्यावरच आहे आता. आणि एक मिनिट ऍड करतो बॉस. कालपर्यंत दिवसभर पाऊस कोल्हापुरात पुण्यात. आज आम्ही अख्खं 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करत आलो. एक टिपूस नाही टिपूस वर आलोय अजून पण जाईल. आबाळ बघू शकता फुल क्लिप. हां बोल. ते हे सगळं का सांगितलं त्याचा उद्देश सांगते. म्हणजे हे असं घडून येतंय एवढं म्हणजे टायमिंग जुळून आलं आमचं. कारण प्रत्येक वेळेला राज्याभिषेकच्या वेळेला आपण बघत होतो की पावसा असतोच, गोष्टी असतातच सगळ्या. पण यावेळेला माहीत नाही देवाची कृपा की आम्ही इथेपर्यंत आलो. सकाळपर्यंतपासून म्हणजे ते ह्या टायमिंगपर्यंत तरी काय अजून काय पाऊस नाही आहे. खूप संध्याकाळपर्यंत नाही पडला तरी पण बेस्ट आहे. कारण आम्ही टेंट वगैरे काहीच आणलेलं नाही आहे. आम्हाला कुठं सहारा मिळेल कुठलंही तेव्हा आले, कुठलं मॅनेजमेंट नाही आहे, काय नाही आहे. हा सोलापुरात उठला इकडे आलाय, मी कोल्हापुरातनं माझ्या कामावरून मी इकडे आलो. त्यामुळे मला काय असं नव्हतं की प्रॉपर असा प्लॅनिंगला टायमिंग असा मिळाला आहे प्लॅनिंग करायला काय घेऊन जायचं आहे काय नाही. फक्त घ्यायचं काय डीमार्टला गेलो, जे जे हाताला गावं चांगलं वाटलं ते तेवढं आम्ही उचललं आणि आम्ही वाटायला लागलो. सकाळी मस्तपैकी आम्ही मिसळ खाल्ली, आता वडापाव खाल्ला आणि आता चहा बिस्किट आमचं चाललं आहे. सो लो बजेटमध्ये चांगली ट्रिप होऊ शकते. इच्छा विल पॉवर महत्वाची साजू का भाऊ. कारण म्हणजे थोडक्यात आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की बाबांनो इच्छा तिथं मार्ग आहे बघा, सगळं जमतंय. कारण आम्ही किती 4 दिवसाखाली ठरलो का नाही, 4 दिवसाखाली ठरलंय. आज इम्प्लिमेंट पण झाला आमचं शनिवार रविवारी हां. ठरलं. आणि आता इथं म्हणजे होळीच्या माळावर पोवाडे आणि सगळ्या मर्दानी खेळांचा कार्यक्रम वगैरे आहे. पण अडचण अशी आहे की मी तो शूट करू शकेन मला माहीत नाही. त्यामुळं ते ग्वाही देत नाही की ते येईल ब्लॉगमध्ये. जर आलंच तर काय विषयच नाही, ते करूच. आणि उद्या सकाळचा आपण राज्याभिषेक सोहळा मला माहीत नाही करता येईल नाही येईल.
कारण काही रिस्ट्रिक्शन्स असतील नसतील त्या हिशोबाने, बाकी काय विषय नाही. पण भावांनो एकदा एक्सपिरियन्स करण्यासाठी काय म्हणतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, राहा मस्त. अशी पार्टी या ठिकाणी आलेल्या तुम्हाला सगळ्यांच्या बद्दल आपण स्वागत करूया. या संपूर्ण तीर्थ कार्याच्या पुढे करा, पुढे या पार्टी. Thank you.